नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज महर्षी धोंडो केशव कर्वे या समाजसुधारकांसंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये अण्णांनी त्या काळामध्ये 14 जून 1896 ला अनाथ बालिकाश्रम पुण्यामध्ये काढलं। 1907 मध्ये महिला विद्यालयाची स्थापना लकडी पुलाजवळ पुण्यामध्ये सुरू केलं। त्याचं स्थलांतर पुढं 1911 मध्ये हिंगणे या ठिकाणी केलं। 1910 मध्ये निष्काम कर्ममठ, 1915 मध्ये महिला आश्रम स्थापन केला। 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली गेली। 1915 मध्ये जे अखिल भारतीय सामाजिक परिषद आहे त्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं गेलं। 1917 मध्ये अध्यापक विद्यालय त्यांनी सुरू केले। 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ आणि 1 जानेवारी 1944 ला समता संघ, हे सर्व कार्य आपण सविस्तरपणाने त्यांचा जीवन परिचय आणि त्यांचं कार्य या संदर्भात आपण चर्चा करूया। यामध्ये आपण त्यांचे कौटुंबिक कार्य, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचं शिक्षण या संदर्भात माहिती पाहूया। यामध्ये अण्णांचा जन्म हा 18 एप्रिल 1858 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिरवली या ठिकाणी झाला। त्यांचा मृत्यू हा 9 नोव्हेंबर 1962 मध्ये झाला। अण्णांचं जे मूळ गाव आहे तर ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुरुड या गावी त्यांचं मूळ गाव हे आहे। फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की त्यांचं जन्म ठिकाण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिरवली हे आहे आणि त्यांचं मूळ गाव हे मुरुड आहे, हे एक आपल्याला भाग सांगता येईल। त्यांच्या वडिलांचं नाव हे केशव, आईंचं नाव हे लक्ष्मीबाई। त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मुरुडमध्ये झालं। विनायक लक्ष्मण सोमन या शिक्षकांचे अण्णा हे आवडते विद्यार्थी होते। विनायक लक्ष्मण सोमन यांच्याकडूनच अण्णांनी लोकसेवेची प्रेरणा घेतली गेली। 1876 मध्ये अण्णा हे 6वी उत्तीर्ण झाले। पुढं 7वीची परीक्षा देण्यासाठी म्हणून कुंभारली घाटातून 125 मैल अंतर हे 3 दिवसामध्ये पूर्ण करून ते साताऱ्याला पोहोचले आणि 1881 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाली। इथे एक लक्षात घ्या की प्रश्न विचारत असताना की हा प्रश्न देखील विचारला की कुंभारली घाटातून 105 मैल अंतर 3 दिवसामध्ये पूर्ण करून कोण गेलं होतं, तर ते महर्षी कर्वे हे गेले होते। पुढे त्यांनी 1884 मध्ये मुंबईमधलं जे विल्सन कॉलेज आहे तर त्या विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। पुढे एल्फिस्टन कॉलेजमध्ये 1884 मध्ये गणित विषय घेऊन BA ची पदवी ही पूर्ण केली। शिक्षण घेत असताना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी 1884 ते 88च्या काळामध्ये मुंबईमध्ये खाजगी शिकवण्या घेतल्या गेल्या। महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांना जे हर्बर्ट पेन्सर आहे तर यांच्या साहित्याची एक आवड ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांना लागली। पुढं 15 नोव्हेंबर 1891 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्यामधलं जे फर्ग्युसन कॉलेज आहे तर त्यामध्ये गणिताचं प्राध्यापक म्हणून त्यांना 75 रुपये मासिक पगार हे त्यांना दिलं गेलं। तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो की पुण्यामध्ये जे फर्ग्युसन कॉलेज आहे तर तिथं गणिताचं प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस यांची नियुक्ती केली गेली त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा दिल्यानंतर महर्षी कर्वे यांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। 1887 मध्ये त्यांचं MA पूर्ण झालं आणि अण्णा हे 15 वर्षाचे असतानाच त्यांचा विवाह हा 1873 मध्ये म्हणजे राधाबाई नावाच्या 9 वर्षाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला। त्यांच्या 24व्या वर्षी रघुनाथराव नावाचा मुलगा झाला।
परंतु 1851 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी त्यांची जी पहिली पत्नी आहे ती म्हणजे राधाबाई यांचं निधन झालं. पुढं जे फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम करतायत आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम करत असताना त्यांचे जे रूममेट आहे ते म्हणजे नरहरपंत जोशी यांचं असं म्हणणं होतं की कर्वे आता विधूर झालेले आहेत, तर त्यांनी एखाद्या विधवेबरोबर विवाह करायला काय हरकत आहे, असा एक चर्चा विनिमय केला गेला. नरहरपंतांनी पुढं त्यांना ही गोष्ट वडिलांना सांगितली आणि मग त्यांनी पुनर्विवाह करायची संकल्पना ही त्या अर्थाने दोघां मित्रांमध्ये चर्चा झाल्यानंतर केली गेली. तर नरहरपंत जोशी यांची बहीण म्हणजेच गोदूबाई, आणि ह्या ज्या गोदूबाई आहेत तर त्या 11 मार्च 1893 मध्ये जे पंडिता रमाबाईंनी मुंबईमध्ये जे शारदाश्रम आहे तर त्या शारदाश्रमामध्ये शिक्षण घेणारी म्हणून गोदूबाई होत्या. त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर विवाह केला गेला. आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपण गोदूबाई ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस गोदूबाई, आनंदीबाई कर्वे आणि बाया कर्वे ही तीनही नावं ही आनंदीबाई कर्वेंची आहेत. यामध्ये महर्षी कर्वे यांना 4 मुलं होती. जसं आपण पहिल्या पत्नीचं मुलगा हे रघुनाथराव होते, त्यांना रध कर्वे आपण नंतरच्या टप्प्यामध्ये पाहतो, ज्यांनी संतती नियमांबद्दल जे कार्य केले गेले किंवा त्याच्याबद्दलचे लिखाण त्यांनी केले गेले. त्या रघुनाथरावांचीच पत्नी मालती ही शिक्षिका होत्या. त्यांचा जो दुसरा मुलगा आहे तो म्हणजे शंकर हे MBBS होते. दिनकर हे बेंगलोरमध्ये संशोधन कंपनीमध्ये नोकर म्हणून काम करत होते. भास्कर हे BSc BT हे त्यांनी केलं गेलं. पुढं विवाहानंतर त्यांचा ज्यावेळेस पुनर्विवाह झाला त्यावेळेस पुनर्विवाह झाल्यानंतर कर्वे हे आईला भेटायला मुरुडला गेले होते. त्यावेळी मुरुडमधल्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. म्हणजे त्या काळामध्ये विधवा विवाह पुण्यामध्ये जाहीरपणाने आणि विशेषतः आगरकरांच्या उपस्थितीमध्ये हा पहिलाच पुनर्विवाह होता. आणि आगरकरांनी त्यांना विवाहानंतर दोघांनाही घरी भोजनासाठी बोलावलं गेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विचारला गेला आहे की कोणत्या व्यक्तीनं त्यांच्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या विवाहाबद्दल लिखाण केलं गेलं. तर आगरकरांनी त्यांनी जे टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर ज्यावेळेस केसरीचा राजीनामा दिला त्यावेळेस सुधारक नावाचं वर्तमानपत्र काढलं होतं 1888 मध्ये. तर त्या सुधारक नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आगरकरांनी त्यांची स्तुती करण्याचं काम किंवा त्यांच्या विवाहाबद्दलचं लेखन करण्याचं काम हे आगरकरांनी त्या काळामध्ये केलं गेलं होतं. कर्व्यांच्या सामाजिक सुधारणाबाबतचा ज्यावेळेस आपण संदर्भ पाहतो त्यावेळेस जे फर्ग्युसन कॉलेज आहे ते म्हणजे पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे चालवलं जात होतं. पुढे 1892 मध्ये या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं आजीवन सदस्य हे अण्णा झाले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी म्हणून विद्यार्थी निधी हा त्या काळामध्ये सुरू केला गेला आणि महिन्याला जे 75 रुपये जो त्यांना पगार मिळत होता त्याच्यामध्ये 10 रुपये हे त्या फंडामध्ये जमा करत होते. हा जमा झालेला पैसा हा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला देणगी म्हणून अण्णांनी दिला. 1851 ते 1914 या काळामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून 23 वर्ष हे काम अण्णांनी पाहिलं. कर्वेंनी विश्वनाथ नारायण मंडलिक त्यांचे जे शिक्षक आहेत विनायक सोमन यांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवला. महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर या समाज सुधारकांची प्रेरणा ही त्यांच्या डोळ्यासमोर होती. त्यातून एक प्रेरणा घेतली गेली. एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी करत असताना या समाज सुधारकांशी संपर्क आला आणि विशेषतः मुंबईचे जे रॉबर्ट मोनी स्कूल आहे तर त्या स्कूलमधले राजाराम शास्त्री भागवत यांचा देखील प्रभाव हा अण्णांवर होता. त्यांनी जे सुधारणा केली गेली त्यामध्ये जे विधवा विवाह उत्तेजक मंडळ हे अण्णांनी स्थापन केलं गेलं. यामध्ये
त्यांना जो विधवा पुनर्विवाहाचा जो अनुभव आलाय त्या अनुभवातून जे गेले तर त्यामध्ये यासाठी म्हणून विधवा पुनर्विवाहासाठी एक जनमत तयार करण्यासाठीचा निर्णय घेतला गेला आणि विधवा विवाहाला एक प्रकारे चालना देण्यासाठी म्हणून 31 डिसेंबर 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही वर्ध्याला स्थापन केली गेली। आता एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की हा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे विधवा विवाह उत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली तर ती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली गेली। तर ही केव्हा केली 31 डिसेंबर 1893 मध्ये केली। कुठे केली तर ती वर्ध्याला केली गेली। हा भाग तुम्हाला पक्का लक्षात ठेवायचा आहे। 1895 मध्ये या विधवा विवाह उत्तेजक जे मंडळी आहे तर त्याचं नामकरण हे बदललं गेलं आणि त्यानुसार विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी असं हे ठेवण्यात आलं आणि अण्णा हे 93 पासून ते 1899 पर्यंत या विवाह उत्तेजक मंडळाच्या संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं गेलं। हा जो याचा स्थापनेपाठीमागचा जो उद्देश होता तो म्हणजे विधवांचा पुनर्विवाह करणे, पुनर्विवाहासाठी एक प्रकारे जनमत तयार करणं, जनमत तयार करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी दौरे काढले। जे विवाहितांचे किंवा कुटुंबाचे ज्यांनी विधवा पुनर्विवाह केलाय तर त्या विधवा पुनर्विवाहित झालेल्या कुटुंबांचे मेळावे देखील अण्णांनी घेतले। जे लोक पुनर्विवाह करू इच्छित आहेत तर त्यांना मदत करणं आणि पुनर्विवाह करणाऱ्यांना समाजामध्ये एक प्रकारे मानाचं स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करणं तर ही संघटना त्या काळामध्ये काम करत होती। 1894 मध्ये या संस्थेमार्फत विधवा पुनर्विवाहासाठी म्हणून कर्वे यांच्या घरी एक मेळावा घेण्यात आला होता। त्याचा उद्देश हा होता की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मृत्यूला 25 वर्ष झाल्याने एक मेमोरियल फंड जमा करायचं ठरवलं गेलं होतं। मग कर्व्यांची जी विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ आहे तर त्याला हा फंड द्यायचा असं ठरवलं गेलं आणि 700 रुपये जमा झाले, परंतु प्रत्यक्षात मात्र ही रक्कम त्यांच्या संस्थेला मिळाली नाही। पुढे त्यांनी जी दुसरी संस्था, आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं आपण पाहतोय की याच्यामध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी स्थापन झाली, दुसरं 1896 मध्ये अनाथ बालिका आश्रम स्थापन झाले। तर हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा। आयोगाने देखील हा क्रम विचारला गेला, जसं की महिला विद्यापीठ कधी स्थापन झालं किंवा निष्काम कर्म मठ कधी स्थापन झालं, महिला आश्रम कधी स्थापन झाला, विद्यापीठ कधी स्थापन झालं, अखिल भारतीय सामाजिक परिषदेला अध्यक्षस्थान कधी भूषवलं। हा क्रम जो आहे तर तो क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। म्हणून त्यांनी 14 जून 1896 मध्ये राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये त्यांनी हे स्थापन केलं गेलं। त्याचे चिटणीस म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे होते। याचे अध्यक्ष रामकृष्ण गोपाळ भांडारकर होतं आणि त्यांनी 1 जानेवारी 1899 पासून खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात केली गेली। पहिल्यांदा गोरे यांच्या वाड्यामध्ये, पुढं 1900 मध्ये आश्रम हा हिंगणेमध्ये स्थलांतरित केला गेला। याचा उद्देश काय होता तर एक म्हणजे विधवांना शिक्षण देऊन त्यापासून स्वावलंबी बनवणं, विधवांमध्ये एक प्रकारची जागृती घडवून आणणं, विधवांची जी दुःख आहेत कष्ट आहेत तर ते हलकी करण्याचा प्रयत्न करणं, विधवांना मदत करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं आणि आपलं जीवन हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे असा विचार स्त्रियांच्या मनामध्ये रुजवणं हा एक उद्देश हा या पाठीमागचा होता। म्हणून अण्णांनी गावोगाव जाऊन या संस्थेसाठी निधी गोळा केला। 1898 पर्यंत त्यांनी 9871 रुपये जमा केले गेले। सुरुवातीला या आश्रमामध्ये कमलाबाई गरुड या विधवा शिक्षण घेत होत्या। पुढे 1899 मध्ये प्लेगची साथ आली, त्यावेळेस आश्रम हा हिंगण्याला हलवला गेला। पुढं राव बहादूर गणेश गोविंद गोखले यांच्या मदतीनं हिंगण्याला एक कायमची झोपडी ही आश्रमासाठी बांधली गेली। आश्रमाच्या वतीनं 8 विद्यार्थिनींना संस्थेच्या खर्चातून
फिमेल हायस्कूल आणि फिमेल ट्रेनिंग कॉलेज यामध्ये शिक्षण घेत होते। या कर्वेंच्या आश्रमामध्ये विधवा मात्र फार संख्येनं कमी यायला लागल्या। त्याचं कारण असं होतं की जे लोक पाठवत होते त्यांनी मग असा विचार केला गेला की जर यांना शिक्षण दिलं गेलं तर मग यांचे विचार हे पुनर्विवाहासाठी बळावले जातील, अशी लोकांना एक भीती निर्माण झाली। जसं आपण पाहतो की 5 वर्षांमध्ये साधारणतः 5, 7, 11, 14, 21 अशी संख्या ही टप्प्याटप्प्याने वाढत गेली आणि 1904 मध्ये विधवांची संख्या ही 40 झाली। 1910 मध्ये 80 विधवा आणि 20 कुमारिका ह्या शिक्षण घेत होत्या। कर्वेंनी ज्यावेळेस ते पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचं काम करत असताना ते काम केल्यानंतर कॉलेजमधून घरी आल्यानंतर विद्यार्थिनींच्या जेवणाचं साहित्य घेऊन ते हिंगण्याला पायी जात होते आणि तेथे जाऊन त्या विद्यार्थिनींना शिकवत होते। 1902 मध्ये हिंगण्याची आश्रमाची जी वास्तू तयार झाल्यानंतर ते कुटुंबासह हिंगणीला राहायला गेले। त्यांच्या कर्मभूमीविषयी ते असं म्हणतात की माझ्या संस्था ह्या माझ्या आप्ताहून व प्राणाहून प्रिय वाटतात। आणि पुढं 1902 मध्ये ज्या पार्वतीबाई आठवले यांनी माझी कहाणी यासाठी जे लिखाण केलं गेलं त्यांनी वयाच्या 25 वर्षाच्या स्त्रीनं त्यांनी हिंगण्याला शिक्षण घेतलं गेलं आणि तिथंच ते आश्रमाचं काम पाहू लागल्या। पार्वतीबाईंनी ट्रेनिंग कॉलेजचं प्रमाणपत्र देखील त्या काळामध्ये मिळवलं आणि 1904 मध्ये श्रीमती वेणुबाई नामजोशी आणि काशीनाथ देवधर या कर्वेंच्या आश्रमामध्ये आल्या। काशीबाई देवधर यांनी 1913 पर्यंत आश्रमामध्ये महिला अधीक्षकाचं काम हे त्यांनी केलं गेलं। मग या दोघींनी आश्रमाच्या उन्नतीत या दोघींचा वाटा हा अधिक होता। यामध्ये 1905 ला आश्रम हा एक नावारूपाला आला आणि 1940 मध्ये त्याचा सुवर्ण महोत्सव हा साजरा केला गेला आणि तिथंच पुढं त्याचं नामकरण हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं नामकरण हे केलं गेलं। 1907 मध्ये महिला महाविद्यालयाची स्थापना ही त्यांनी केली गेली। म्हणजे महाविद्यालयाची स्थापना करत असताना त्यांचा जो उद्देश होता तो म्हणजे स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडल अशा पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी 4 मार्च 1907 ला हिंगण्यामध्ये महिला महाविद्यालयाची स्थापना ही केली गेली। 1907 मध्ये त्याचं बांधकामाला सुरुवात केली गेली। सुरुवातीला महाविद्यालय हे 1907 मध्ये पुण्यामध्ये लकडी पुलाजवळ हे कार्य करत होतं। त्यामध्ये 6 मुली होत्या। पुढे 1911 मध्ये महिला आश्रमाच्या शेजारी हिंगण्याला हे त्याचं स्थलांतर केलं गेलं आणि या विद्यालयामध्ये स्त्रियांना चांगली पत्नी चांगली माता होण्याची पात्रता निर्माण करणारं शिक्षण हे त्यांनी राबवलं गेलं। महाविद्यालय हे निवासी विधवा व कुमारिका यांना याच्यामध्ये प्रवेश दिला जात होता। 1910 मध्ये त्यांनी निष्काम कर्ममठ हा स्थापन केला गेला। यामध्ये याचा जो उद्देश आहे तर तो उद्देश म्हणजे स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणं हा उद्देश आहे। मला वाटतं की आयोगाने पाठीमागे विचारलं गेलं होतं की निष्काम कर्ममठ हा कशा संदर्भात होता, तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की स्त्रियांना उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणं, त्यामध्ये दुसरं की कार्यकर्त्यांची फळी तयार करणं, तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे ब्रीद वाक्य आणि त्याची जी शपथ आहे तर ते आपण पाहूया। जे ब्रीद वाक्य होतं तर ते म्हणजे लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणं हे त्याचं ब्रीद होतं। त्याची जी शपथ आहे तर ती शपथ म्हणजे माझे स्वतःचे जे काही आहे त्यावरील सर्व हक्क मी सोडून देत आहे। मी या मताचा सेवक झालो असून मठाने माझ्या कुटुंबासाठी व माझ्यासाठी केलेली तरतूद ही मला मान्य आहे, अशा पद्धतीची शपथ ही होती। याचे जे नियम होते तर ते
डिसेंबर 1910 मध्ये सेवक आणि सेविका यांच्या मदतीनं विद्यालयाच्या बैठकीमध्ये यांचे नियम हे ठरवले गेले. तर त्यामध्ये असं ठरवलं गेलं होतं की सेवक आणि सेविकांना साधे राहणीमान हे ठेवावं लागेल. दुसरं की कोणाचाही द्वेष करता कामा नये, मठाचे नियम हे पालन करावे, संस्थेच्या कार्यासाठी खर्च करावा आणि विद्यार्थिनीसाठी धान्य जमा करावं. 1916 मध्ये त्यांनी जे महिला विद्यापीठ स्थापन करण्याची भूमिका घेतली गेली, त्याच्यामध्ये जपान वुमन्स युनिव्हर्सिटीचं पुस्तक हे अण्णांच्या वाचनामध्ये आलं होतं. आता इथे एक मला वाटतं की पाठीमागं एकदा प्रश्न असा विचारला की त्यांनी प्रेरणा ही महिला विद्यापीठाची स्थापनेची प्रेरणा ही कोणत्या देशाकडून घेतली, तर ती कोणाकडून घेतली, तर ती जपानकडून घेतली गेली. जपानप्रमाणेच आपल्या स्त्रिया देखील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा प्रसार करता येईल असं अण्णांना त्या काळामध्ये वाटायला लागलं. आणि त्यामुळं त्यांनी जी अनाथ बालिका आश्रम जे आहे, तर त्या अनाथ बालिका आश्रमाचं जे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी महिला विद्यापीठाचा प्रस्ताव हा अण्णांनी मांडला आणि तो पास देखील झाला. पुढं 1915 मध्ये जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरल्यानंतर त्याच मंडपामध्ये जी सामाजिक परिषद त्या काळामध्ये भरत होती, तर त्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष हे अण्णा होते. आणि त्यामध्ये त्यांच्या भाषणात महिला विद्यापीठ कल्पनेचा पुनरुच्चार केला गेला. भारतवर्षीय महिला विद्यापीठ या नावानं स्थापन करायचं असं त्यांनी ठरवलं गेलं. त्याला पहिल्यांदा नाव काय दिलं होतं, भारतवर्षीय महिला विद्यापीठ या नावाने स्थापन करणं हा उद्देश होता. आणि त्याची अधिकृतपणे स्थापना ही 3 जून 1916 रोजी हे स्थापन केलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही बाब लक्षात ठेवायची की महिला विद्यापीठ हे कोणी सुरू केलं गेलं, तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले. कारण ते कधी 1916 मध्ये सुरू केलं गेलं. या विद्यापीठामध्ये मराठीतून शिक्षण देत होते, त्याचबरोबर इंग्रजी भाषा देखील त्यांनी सक्तीची केली गेली होती. मातृभाषेतून उच्च शिक्षण देता येईल हे आपल्याला त्या अर्थाने सांगता येईल. त्याचं जे बोधवाक्य आहे, तर ते बोधवाक्य हे संस्कृता स्त्री शक्ती हे त्याचं बोधवाक्य होतं. मग विद्यापीठामध्ये ग्रहशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, गायनकला, प्राणीशास्त्र, वादनकला, गणित, आरोग्यशास्त्र, शरीररचनाशास्त्र, इंद्रिय विज्ञानशास्त्र, परिचारिका, पदवी व माध्यमिक प्रशिक्षण पदवी अभ्यासक्रम हे त्यांनी सुरू केलं गेलं होतं. कर्वेंनी अनेक शाळा या विद्यापीठाला जोडल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब ही आहे की सरकारची मदत न घेता लोकवर्गणीद्वारे विद्यापीठ आणि कन्याशाळा या त्यांनी चालवल्या गेल्या होत्या. 1917 मध्ये महिला विद्यापीठाच्या वतीनं अध्यापिका विद्यालय देखील सुरू केलं गेलं होतं. यामध्ये अनेक स्त्रिया या त्याच्यामध्ये शिक्षण घेत होत्या. म्हणजे प्राथमिक शाळेत त्या शिक्षिका देखील या अध्यापक विद्यालयातून झाल्या. पार्वतीबाई आठवले यांनी या संस्थेचा विशेषतः जे अध्यापक विद्यालय त्याच्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा हा अधिक असल्यामुळं 1915ला त्यांच्या मृत्यूनंतर या अध्यापिका विद्यालयाला पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय असं नाव हे देण्यात आलं. त्याच्यानंतर सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपली आई श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 1920 मध्ये 15 लाख रुपयाची देणगी दिल्यानं विद्यापीठाचं नामकरण श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी अशा पद्धतीने केलं गेलं. पुढं विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी मुंबईचे खटाव यांनी 35,000 रुपये देणगी दिली गेली. आश्रमाने सुरू केलं गेलेलं कॉलेज व चिपळूणकर यांची पुण्यातील कन्याशाळा या विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात आल्या. त्यांनी पुन्हा सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणी
तिथले जे स्थानिक आहेत यांच्या सहकार्याने वर्ग सुरू करून विद्यापीठाला जोडण्यात आले. मराठी, गुजराती आणि हिंदी भाषेतून उच्च शिक्षणाची व्यवस्था केली गेली. नगर, सिंधी, हैदराबाद, नागपूर या परिसरामध्ये विद्यापीठाचा विस्तार हा त्यांनी वाढवला गेला. विद्यापीठातर्फे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाळा ह्या त्यांनी काढल्या गेल्या. 1915 मध्ये त्यांनी महिला आश्रम स्थापन केला गेला आहे, त्या संदर्भात आपण पाहूया. 1915ला अनाथ बालिकाश्रम, निष्काम कर्ममठ आणि महिला विद्यालय या तिघांना यातील सेवकांना एकत्र करून महिला आश्रमाची स्थापना ही अण्णांनी केली. याचा उद्देश हा होता तो म्हणजे स्त्री उद्धार व स्त्री शिक्षणाचा प्रसार करणं हा त्याचा उद्देश होता. अण्णांच्या प्रवासाबद्दल जर पाहिलं गेलं तर अण्णांनी 13 महिन्याचा प्रवास मध्ये अमेरिका, रशिया, जपान, चीन, जावा, मलया, ब्रिटन, फ्रान्स, स्कॉटलँड, फिलिपाईन्स अशा वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या गेल्या. त्यामध्ये युरोप आणि अमेरिकेतले जे हिंदी विद्यार्थी आहेत किंवा आफ्रिकेतल्या हिंदी स्त्रियांपुढं अण्णांनी त्या काळामध्ये व्याख्याने दिली गेली. त्यांचा प्रवासाचा जो उद्देश आहे तर तो उद्देश म्हणजे विद्यापीठाच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणं, विद्यापीठासाठी म्हणून आर्थिक मदत मिळवणं किंवा विद्यापीठातल्या ज्या संस्था आहेत तर त्याच्यामधून आपल्याला काही बोध घेता येतो का, आणि भारताची प्रतिमा ही जगाच्या समोर सादर करणं किंवा परदेशी प्रवासातील अनुभव कर्वे यांनी व्यक्त केले गेले. 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ हे स्थापन केलं. मला वाटतं की पाठीमागं हा प्रश्न विचारला गेला होता की महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ हे कोणी स्थापन केलं गेलं आणि कशासाठी केलं गेलं होतं. तर त्यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी म्हणून 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ काढलं गेलं. याचा उद्देश हा होता तो म्हणजे बोर्डाच्या शाळा ज्या गावामध्ये नाहीत, प्राथमिक शाळा चालविण्यासाठीचं एक प्रकारे मदत करणं. आणि 1935 ते 47 पर्यंत अण्णा हे या मंडळाचं कार्य हे केलं गेलं. 1 जानेवारी 1944 मध्ये अण्णांनी समता संघ हा स्थापन केला गेला. हा देखील प्रश्न विचारला गेला की समता संघ स्थापन करण्याचा जो उद्देश आहे तर तो काय होता. तर तो माणसांमध्ये असलेले मतभेद हे कमी करणं आणि समानतेची भावना ही सर्वांमध्ये निर्माण करणं हा उद्देश होता. समता संघाच्या समतेच्या तत्वाचा प्रसार करण्यासाठी म्हणून अण्णांनी मानवी समता या नावाचं 8 पानाचे प्रश्नाचं वृत्तपत्राची सुरुवात देखील केली. तुम्हाला हा भाग लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ज्यावेळेस त्यांनी समता संघ स्थापन केला गेला त्यावेळेस समता संघ स्थापन करत असताना त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कोणतं मानवी समता नावाचं वृत्तपत्र हे अण्णांनी त्या काळामध्ये सुरू केले आणि हा प्रश्न देखील विचारला गेलेला आहे. महर्षी कर्वे यांना जे मिळालेले जे पुरस्कार आहेत किंवा ज्या पदव्या आहेत तर त्या संदर्भात आपण पाहू. विशेषतः 18 एप्रिल 1928 मध्ये वयाच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधींनी यंग इंडिया या वृत्तपत्रांवर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर लेख लिहून त्यांच्या कार्याचा गुणगौरव हा महात्मा गांधींनी केला गेला होता. आता एक भाग तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या विद्यापीठाने त्यांना कोणता पुरस्कार दिला गेला त्या संदर्भामध्ये. जसं आपण पाहतोय की 1954 मध्ये डिलीट हे पुणे विद्यापीठानं दिलं. 1954 मध्ये डिलीट ही बनारस विद्यापीठानं दिली. 1954 मध्ये SNDT विद्यापीठानं डिलीट ही पदवी दिली. 1956 मध्ये मुंबई विद्यापीठाने MLD दिली. 1955 मध्ये पद्मविभूषण हा भारत सरकारने दिला. 1958 मध्ये भारतरत्न हा भारत सरकारने दिला. मला वाटतं की हा एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारला गेला होता की 1956 मध्ये मुंबई विद्यापीठांनी त्यांना डिलीट ही पदवी दिली. तर लक्षात घ्या डिलीट पदवी देणारे कोणकोणती विद्यापीठ आहेत. एक
पुणे विद्यापीठाने डिलीट दिली, बनारस विद्यापीठाने डिलीट दिली आणि SNDT विद्यापीठाने डिलीट दिली. डिलीट देणारे हे 3 आहेत, पुणे, बनारस आणि SNDT. हे 3 तुम्हाला डिलीट पदवी देण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. मुंबई विद्यापीठानं काय दिलं आहे तर ते MLD ही पदवी त्यांना दिली गेली. भारत सरकारने 1955 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार हा अण्णांना दिला आणि 1958 मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला. भारतरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून अण्णांचा पहिले व्यक्ती म्हणून उल्लेख करावा लागेल. ही एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने लक्षात ठेवायची. म्हणजे 1958 मध्ये मुंबई पालिकेनं अण्णांना मानपत्र दिलं गेलं. 1957 मध्ये आकाशवाणीला अण्णांनी जी मुलाखत दिली तर त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की इच्छा तिथे मार्ग हे माझ्या जीवनाचं सूत्र आहे असं त्यांनी सांगितलं गेलं. म्हणून अण्णा म्हणतात की माझ्या मनाचा भर हा नवे मार्ग शोधण्यावर असतो. जीवनाचे नवनवीन मार्ग मी शोधत गेलो म्हणूनच मला माझ्या जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटता आला. अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्थेला 1946 मध्ये 50 वर्ष ही पूर्ण झाली होती. त्यानिमित्त जून 1946 मध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये या संस्थेचं नाव हे बदलून त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था हे ठेवलं गेलं. 1956ला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठाचे बाबासाहेब जयकर हे उपकुलगुरू होते. तर यांच्या हस्ते हीरक महोत्सव हा 1956ला साजरा केला गेला. जे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1 ऑगस्ट 1956ला त्यांनी त्यांच्या शिक्षणाला संस्थेला भेट दिली गेली. पुढं 29 सप्टेंबर 1957ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या संस्थेला भेट दिली गेली. पुढं महाराष्ट्राचे राज्यपाल श्री प्रकाश यांनी जुलै 1957ला संस्थेला भेट दिली गेली. पुढं 18 एप्रिल 1858 मध्ये अण्णांना 100 वर्ष पूर्ण झाली होती. त्यासाठी म्हणून जन्मशताब्दी कार्यक्रम हा मुंबईमध्ये घेण्यात आला होता. हा ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा कार्यक्रम घेतला गेला. याचे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे उपस्थित होते. नेहरूंनी त्या ठिकाणी असं म्हणाले की मी आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलो आहे असं त्यांनी म्हटलं गेलं. त्यावेळेस अण्णासाहेबांनी मला महाराष्ट्र वेगळा झालेला पाहायला मिळावा. म्हणजे 58ची गोष्ट आहे, कारण 1 मे 1960ला महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला किंवा संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ त्या अर्थाने जी सुरू झाली होती, किंवा म्हणजे गुजरात हा वेगळा प्रांत आणि मुंबई हा एक वेगळा, अशी एक भूमिका जी सुरू झाली ती 1 मे 1960ला स्वतंत्र झाला. ज्यामध्ये अण्णांचा उद्देश होता एक 58ला कार्यक्रम आहे, त्यावेळेस त्यांनी ही एक गोष्ट त्यांनी बोलून जवाहरलाल नेहरू यांना दाखवली होती. 1949च्या कायद्यानुसार 1950-51 मध्ये महिला विद्यापीठाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि महिला विद्यापीठाच्या स्थापनेतच कर्वेंना द इंडियन सोशल रिफॉर्मचे जे संपादक जे ते के नटराजन यांनी मात्र विरोध केला होता. परंतु SNDT महिला विद्यापीठाचे जे पहिले कुलगुरू आहेत तर ते म्हणजे रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे पहिले कुलगुरू होते. त्यांनी ज्या वेगवेगळ्या शाळा स्थापन केल्या गेल्या तर त्या शाळेसंदर्भात आपण माहिती पाहूया. 1816 मध्ये पुण्यामध्ये कन्या शाळा ही स्थापन केली गेली. 1935 मध्ये साताराला कन्या शाळा ही सुरू केली गेली. 1945 मध्ये पुण्यामध्ये बालक अध्यापक मंदिर व शिशुविहारची स्थापना केली गेली. 1949 मध्ये वाई सातारा येथे कन्या शाळा सुरू केली गेली. 1960 मध्ये सातारा येथे बाल मनोहर मंदिर हे सुरू केलं. 1960 मध्ये पुण्यात महिला निवास हे सुरू केला गेला आणि 1936 मध्ये त्यांनी त्यांचं जे जीवनचरित्र सांगणारा आत्मवृत्त नावाचा ग्रंथ
हा अण्णासाहेबांनी लिहिला गेला. 1948 मध्ये त्यांनी जाती निर्मूलन संघटना ही काढली गेली. अण्णांनी लंडन, जिनेवा, डेन्मार्क येथील ज्या शिक्षण परिषदा भरल्या होत्या तर त्या शिक्षण परिषदेला देखील अण्णा हे उपस्थित होते. अण्णा असं म्हणतात की स्त्री शिक्षणासाठी केले गेलेले विचार व उच्चार हीच खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्रार्थना आहे. विशेषतः साधू वासवानी यांनी स्थापन केले गेलेलं जे सेंट मेरी हायस्कूल आहे तर या हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष हे अण्णा होते. विशेषतः ज्यावेळेस ते बर्लिनमध्ये गेले, जर्मनीला गेल्यानंतर जे बर्लिनमध्ये जे सापेक्षवादाचे जे जनक आहेत तर ते म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट ही अण्णांनी त्या काळामध्ये घेतली होती. आणि पुढं 9 नोव्हेंबर 1962 मध्ये अण्णांचा मृत्यू हा झाला. आपण पाहूया की वेगवेगळ्या मान्यवरांनी त्यांच्याबद्दल जी मतं व्यक्त केली गेली त्या संदर्भात आपण पाहूया. आचार्य आत्रे आहेत. आचार्य आत्रे असं म्हणतात की अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत. पी.बी. गजेंद्र गडकर ते असं म्हणतात की कर्वे यांचं चरित्र वाचणे हे अत्यंत आकर्षक व प्रेरणादायी आहे. महात्मा गांधी असं म्हणतात की स्त्री उद्धाराचं मोठं कार्य हे कर्वे यांनी हाती घेतलं गेलं. कर्वे म्हणजे एक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक होत. जे सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत तर ते असं म्हणतात की समाजसेवा व स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी आपलं जीवन वेचलं ते करणं म्हणजे एक श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली. विधवा स्त्रिया त्यांना असं अण्णांबद्दल असं म्हणत होत्या की अण्णा तुम्ही नसते तर आमची आयुष्य ही मातीमोल झाली असती. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे एकूणच याच्या संदर्भात जे पाहिलं गेलं तर तुम्हाला जे लक्षात जो ठेवण्याचा जो भाग आहे तर तो म्हणजे काय की 31 डिसेंबर 1893ला विधवा विवाह उत्तेजक मंडळ त्यांनी स्थापन केले गेले. 14 जून 1896 मध्ये त्यांनी अनाथ बालिका आश्रम हे पुण्यामध्ये स्थापन केले गेले. त्याचं स्थलांतर हे पुढं 1900 मध्ये झालं आणि 1902 मध्ये त्याची वास्तू तयार झाली. पुढं 1907 मध्ये महिला महाविद्यालयाची स्थापना ही त्यांनी लकडी पुलाजवळ केली गेली आणि पुढं 1911 मध्ये त्याचं स्थलांतर केलं गेलं. निष्काम कर्ममठ हा 1910 मध्ये स्थापन झाला. पुढं 1915 मध्ये महिलाश्रम स्थापन केला गेला. 3 जून 1916 मध्ये त्यांनी महिला विद्यापीठ स्थापन केलं गेलं आणि 1917 मध्ये त्यांनी अध्यापक विद्यालय देखील सुरू केलं गेलं. आणि 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ हे स्थापन केलं गेलं आणि 1 जानेवारी 1944ला त्यांनी समता संघ हा स्थापन केला गेला. त्यांना जे वेगवेगळे मिळालेले पुरस्कार असतील, पद्मभूषण, पद्मविभूषण, दिलीप, LLD हे जे पुरस्कार आहेत याच्या संदर्भाने याचा क्रम हा तुम्हाला हा पूर्ण लक्षात ठेवता आला पाहिजे आणि त्या संदर्भात त्या पद्धतीनं काम हे केलं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रश्न नेमका काय विचारला गेला आहे आणि कशा संदर्भात विचारला गेला आहे ते आपल्याला नीटपणाने हा जो तथ्य आहे तर ही तथ्य तुम्ही लक्षात ठेवावी. आणि मला वाटतं की आपण इथं थांबूया. धन्यवाद.